हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज न्यूझीलंडमध्ये आमचा पहिला दिवस आहे आणि आम्ही चाललो आहे वैतोमो ग्लोवम केव्ह बघायला. तिथे अशी छान केव्हची एक टूर आहे गाइडेड आणि तिथे सगळे ग्लो वर्म्स मस्त अशी लाईट अप झालेली केव्ह आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तो एक्सपिरियन्स मी नक्की शेअर करणार आहे. आणि आम्ही दोघी शूज मध्ये आमचं ट्विनिंग दाखवते. तनिष्का तुझा पाय दाखव. ठणठण. तिचा पाय पण खूप मोठा आहे. ऑलमोस्ट आम्ही दोघींनी सेम साईजचे शूज घातलेत. आणि हे बघा, याला ही सगळी अशी फ्लीस आहे आतून, तुम्ही दिसत असेल. आणि हे विंटरसाठी स्पेशली आम्ही हे दोघींनी सेम शूज घेतलेत. तर चला, ऑल सेट, गेट सेट गो. अशी रेड कलरची कार, मस्त दिवसा छान दिसतोय रंग. आम्ही पहिल्यांदा रेड कलरची कार घेतली असेल हायर करून. आणि आता आम्ही निघतो. तर सी यू ॲट वैतोमो केव्ज. बाय. तर न्यूझीलंडमध्ये पहिला दिवस आणि हा ड्राईव्ह इतका सुंदर आहे, डोळ्यांना इतका सुखावणारा आहे की तुम्ही बाहेर बघितल्यानंतर सगळीकडे न्यूझीलंड म्हणजे वरती निळशार आकाश आणि खाली हिरवेगार डोंगर आणि त्यावरती खूप साऱ्या चरणाऱ्या गायींनी आणि मेंढ्या असतात त्यांनी भरलेले डोंगर. सुंदर अशी दृश्य बघताना खूप आनंद होतोय. तर आपण आता पोचलो या सेंटरला. हे आहे वैतोमो ग्लोवमचं सेंटर आणि ह्याचं जे डिझाईन आहे ते ईल पकडण्याचं जे नेट असतं त्याच्याशी संबंधित असं हे डिझाईन बनवलेलं आहे. आणि माओरी जीवनामध्ये ईल हा प्रमुख अन्नस्रोत मानला जातो, म्हणून हे डिझाईन असं आहे. आणि वैतोमो हा शब्द कसा आला तर हा एक माओरी शब्द आहे. आणि वै म्हणजे पाणी आणि तोमो याचा अर्थ एखादं होल किंवा एंट्रन्स. तर या केव्हचा एंट्रन्स आहे म्हणून वैतोमो असं त्याचं नाव. हॅलो, तर आम्ही पोहोचलोय आणि ह्या सगळ्या ॲक्सेसरीज घालून आम्ही आधी केव्हच्या इथे पटकन जातो, कारण आमचं 2:15चं बुकिंग होतं. मला पोचायला म्हणजे गाडी पार्क करेपर्यंत एक 5-10 मिनिटं गेली. थंडी खूप आहे. हॅलो. तर अनफॉर्च्युनेटली आम्ही आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे जिथे ते वॉर्म्स आहेत, ग्लो वॉर्म्स. तर आता आम्ही तिघं आत चाललो आहे, पण आम्ही आतले व्हिडिओज कदाचित घेऊ नाही शकणार. पण आपण ती टूर झाल्यानंतर भेटूया. तिथे काय काय होतं, काय स्पेशल होतं, बघण्यासारखं काय काय आहे आणि कसा होता आमचा एक्सपिरियन्स हे मी नक्की शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. तर स्टे ट्यून. तर हे आपल्याला दिसत आहेत ते आहेत ग्लो वर्म्स. त्याची अगदी काही दृश्य आम्ही टिपू शकलो. तर ह्याचं खरं नाव आहे ॲरॅक्नोकॅम्पा ल्युमिनोसा. हे न्यूझीलंडचे युनिक क्रीचर्स आहेत आणि या अतिशय दमट आणि ओलसर अशा हवेमध्ये त्या अळ्या वाढतात. म्हणजे आम्हाला आधी वाटलं की हे कुठले आपले काजव्यांसारखा काहीतरी प्रकार असेल, पण तसं नाही आहे. ह्या चक्क अळ्या होत्या आणि या दमट वातावरणामध्ये इथल्या त्या वाढतात आणि त्यानंतर त्या आपल्या शरीरातनं अशा एक प्रकारची जो स्त्रवणारा पदार्थ असतो त्याची एक दोरी बनवून खाली सोडतात आणि त्यांच्या भक्ष्य जे आहे म्हणजे जे कीटक असतात त्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या अंगातूनच एक प्रकाश निर्माण करतात आणि म्हणून त्या प्रकाशामुळे त्याला ते ग्लो वर्म असं म्हटलं जातं. आणि तो प्रकाश निर्माण झाल्यानंतर तो प्रे त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात, माशा म्हणा, काही बारीक कीटक म्हणा, आणि मग त्याच्यावर त्यांची वाढ होते. तर इथे मूळतः 3 केव्ज आहेत. त्यातल्या एका केव्हमध्ये त्यांचं जे स्मशानभूमी म्हणून त्याचं पावित्र्य जपलेलं आहे, म्हणजे माओरी समाजाची स्मशानभूमी असल्यामुळे
त्याचं पावित्र्य जपण्यासाठी तिथे आपल्याला प्रवेश नाही आहे. अजून एक केव आहे, त्याच्यामध्ये जे फॉर्मेशन्स आहेत ते डेलिकेट आहेत, त्यामुळे तिथेही आपल्याला जाता येत नाही. आणि अजून एक केव आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे ग्लो वर्म्स बघायला मिळतात. तर आधी आपल्याला स्टॅलॅक्टाईट आणि स्टॅलॅगमाईट या केव्सबद्दल माहिती दिली जाते आणि मग 40 फूट तुम्ही साधारण खाली जाता आणि मग तुम्हाला एका छोट्या होडीतून अगदी मिट्ट काळोख आणि पिन ड्रॉप सायलेन्स अशा ह्याच्यामध्ये तुम्ही त्या ग्लो वर्म्सना बघता आणि त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेता. हॅलो, तर आय एम बॅक आणि आमचा केवचा एक्सपिरियन्स घेऊन झालेला आहे आणि मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत तो कसा होता, कारण इतका अमेझिंग होता. कसं कसं काय काय म्हणजे आधी ते तुम्हाला जे जुने केव्ज आहेत त्याचे फॉर्मेशन्स कसे आहेत त्याच्या आतून थोडं फिरवून त्याची माहिती देतात आणि 40 मीटर्स खाली तुम्ही जाता आणि मग त्याच्यानंतर तिथे जे पाणी आहे त्याच्यातनं एक छोटीशी बोट राईड तुम्हाला मिळते, ज्याच्यामध्ये ते ग्लो वर्म्स जे ॲक्च्युली आहेत ते दाखवले जातात. पण हा एक्सपिरियन्स खरंच म्हणजे शब्दात सांगता येण्यासारखा नाही आहे, इतका अप्रतिम होता. आणि तुम्हाला कधी कोणाला संधी मिळाली तर नक्की इथे या. आणि असं म्हटलं जातं की न्यूझीलंडचे वैतोमो ही जी जागा आहे, म्हणजे न्यूझीलंडमध्ये 2-3 ठिकाणी तुम्हाला ग्लोवर्मचा एक्सपिरियन्स मिळतो, पण इथे जेवढ्या जुने फॉर्मेशन्स आहेत आणि भरपूर प्रमाणात इथे बघायला मिळतात तेवढे बाकीच्या ठिकाणी तुरळक असतात. त्यामुळे मग तो अनुभव तसा घेता नाही येणार. तर नॉर्थ आयलंडचं जे वैतोमो म्हणून जागा आहे तिथे तुम्हाला कधी संधी मिळाली तर नक्की या आणि म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये घेण्यासारखा हा एक छान अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. तर अशा प्रकारे आमची टूर कंप्लीट झाली आहे आणि मी स्टेप्स चढून दमली आहे. बघ केवढ्या इथे उडत आहेत बघ. हे आहे वैतोमो केव्सचं गिफ्ट शॉप. हे मला खूप आवडलं. हे बघा, त्याच्यामध्ये केवला दाखवणारं पेपर वेट बनवलेला आहे त्यांनी. हा न्यूझीलंडचा नॅशनल पक्षी जो आहे त्यांचा नॅशनल बर्ड किवी, खूप सुंदर डेकोरेट केलेला आहे. अल्पाका वाटतोय मला. क्रिस्टल हे पण आहे इथे. ह्याच्यावरती याचा मॅप आहे नॉर्थ आयलंडचा आणि साऊथ आयलंड. न्यूझीलंडचा मॅप ह्याच्यावरती आहे आणि हा किवी बर्ड. अट्रॅक्टिव्ह डब्या आहेत, पेपर वेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ते न्यूझीलंडचं चिन्ह आहे नॅशनल, ते आहे सिल्वर फोन. सिल्वर फोन म्हणून जे झाड असतं त्याचं लीफ हे त्यांचं चिन्ह आहे. हे जे गिफ्ट शॉप मी आता दाखवलं तिकडे ही अशी एक्सक्लुझिव्ह खूप छान अशी डेलिकेट ज्वेलरी आहे. नॅशनल जेन्युइन स्टोन्स आहेत आणि वेगळा असे पेंडंट्स खूप एक्सक्लुझिव्ह आहेत किवीचे. हे शेलपासून त्यांनी या आकारामध्ये फिट केलेले आहेत. खूपच सुंदर सुंदर प्रकार आहेत. मला हे खूप आवडली ज्वेलरी. तर आम्ही बघतो पटकन की ह्याच्यात आम्हाला छोटंसं काहीतरी मिळालं तर आम्ही नक्की. सिल्वर फोनचे पण आहेत. तर रोटोरुआ च्या आजूबाजूला सगळीकडे जिओथर्मल ॲक्टिव्हिटी होत असल्याने तिथे सगळीकडे हॉट वॉटर स्प्रिंग्सचे पूल्स आणि बऱ्यापैकी मड पूल्स वगैरे खूप बघायला मिळतात आणि त्यासाठीच रोटोरुआ खरं तर खूप फेमस आहे. आणि रोटोरुआला साधारण 2,30,000 वर्षांपूर्वी शेवटचं व्हॉल्कॅनो इरप्शन झालेलं होतं आणि त्यानंतर अजूनही तिथे हे हॉट वॉटरचे जे स्प्रिंग्स आहेत ते सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. तर ते बघण्यासाठी रोटोरुआच्या सेंट्रल भागात काही फ्री पार्क्ससुद्धा आहेत
तिथे आपल्याला हे सहज बघता येतील आणि तिथे आम्ही गेलो आणि ही सगळी माहिती आम्ही तिथे जमा केली. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.